मला असं वाटतं की जे माझ्यासोबत घडलंय ना, ते कोणासोबतच नाही घडायला पाहिजे. तर मी बोललो, "काय खेळतोय सारखं दाखव." तो हसायचा, म्हणजे पैसे आले की हसायचा त्या मोबाईलमध्येच. मी बोलतोय त्याच्याकडे लक्ष नव्हतं तर. तो बोलला, "तुला माहिती आहे का असं-असं आहे. हं. हा गेम आहे आणि याच्यामधून पैसे येतात." ते विमानाचं नाही का, अच्छा, अच्छा. होता एक गेम. तर मी लगेच आपण तोच विचार करत होतो की पैसे कुठून येणार आहेत? बजेट कुठून आले पाहिजेत आपला. त्याने दाखवलं मला, "हे बघ एवढे आलेत, हां. एवढे आलेत." मी त्याच्याकडूनच चालू करून घेतलं. असं झालं की एक वेळेस असा टाईम आला की माझे खायचे प्यायचे वांदे होते. तर मग ह्याच्याकडून माग, त्याच्याकडून माग, मग असं वाटायचं येतील, येतील. एकदा आले पण. कमीत कमी डायरेक्ट 3-4 लाख रुपये आले माझ्याकडे. ओटीपी दिला, त्याला जसा ओटीपी दिला, तो गेम माझ्या ह्याच्यामधून ऑटोमॅटिक लॉग आउट झाला. आईला! फुल टेन्शनमध्ये आलो मी. देतो उद्या, देतो उद्या. ते वाढत-वाढत मार्केटचे वगैरे झाले 50,000-60,000 रुपये. एक वेळ अशी आली सर, घरात तेल नव्हतं. इनक्रेड फायनान्स होतं. त्याच्याकडून 1.5 लाख घेतले. मोबाईल दिला त्यांच्याकडे. मी गावी गेलो. मोबाईल दिला, तेव्हा त्याला सगळं खरं कळालं की बाबा याच्याकडून किती पैसे गेले. बापरे! नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपल्याच्या नवीन पाहुण्यांना, त्यांचे अनुभव ऐकून घेऊयात. सर नमस्कार, नमस्कार सर. कशा आहात? मी मजेत आहे सर. तुम्ही? एकदम बढिया. काय नाव आपलं सर? अनिल धीराजी जांभळकर. अच्छा, आणि कुठून आलात सर आपण? मी पुण्यावरूनच शिरूर तालुक्यामधून आलो सर. शिरूर तालुका? हो. अच्छा, आणि काय करता आपण? अ, आता सध्या मी आपलं गाडी आहे बरं. आणि शेतकऱ्यांचे कांदे घेतो आणि कुठेतरी म्हणजे आपले काही काही फिक्स कस्टमर आहेत, त्यांना गाडी खाली करायचं आणि रिटर्न यायचं. अच्छा, म्हणजे हो. आपला तरकारी व्यवसाय आहे. तरकारीचा व्यवसाय. हो. बरं. ओके. आणि मग काय थोडक्यात अनुभव आहे? व्यापारीच आहे. अच्छा, म्हणजे एकदम तुम्ही बिझनेसमॅन आहात. हो. हां, येस. बरं, ठीक आहे. तर काय अनुभव आलेत आपल्याला दादा? अनुभव सांगायचं झालं तर खूप भयानक अनुभव आहे सर. अरे, म्हणजे सर्वप्रथम तर मी तुमचा आभार मानतो, की मला तुम्ही इथे बोलावलंत, की थँक माझे अनुभव शेअर करायसाठी. थँक यू. खूप भयानक होता. म्हणजे मला असं वाटतं, की जे माझ्यासोबत घडलंय ना, ते कोणासोबतच नाही घडायला पाहिजे. अरे बापरे! अ, म्हणजे काय काय झालं अ, होतं नेमकं? झालं म्हणजे हे, मी काय केलं, पैसा कमवण्याचा शॉर्टकट मार्ग शोधला. म्हणजे पैसा कमवण्याच्या नादात आहे ना, भरकटत गेलो मी. मध्ये मध्ये जे ऑनलाईन बरं. गेमच्या नादामध्ये 3 पत्ती, रमी-बिमी ते अशा सगळ्या गेमच्या ॲडव्हर्टाइज यायच्या. हं, हं, हं. तर मी गॅव्हेटरमधून गेम होता. बरं. ते विमानाचं नाही का, अच्छा, अच्छा. होता एक गेम. हं. तर त्या गेम खेळायला लागलेलो. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस झाला का? हां, लॉस म्हणजे एवढा झाला ना, की भयानक लॉस झाला. बापरे! म्हणजे असं झालं, की एक वेळेस असा टाईम आला, की माझे खायचे प्यायचे वांदे होते. बापरे! इथपर्यंत आणि कर्जबाजारी तर एवढा झालो, की हं. त्या गेममध्ये कळत नव्हतं सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये मी कधी कोणाला पैसे मागितले नव्हते. कधीच नाही. हं. घरातल्यासाठी पण पाहिजे असतील ना, हं, हं. तर माझा मोठा भाऊ आहे, हं. माझे वडील आहेत. हं. तेच बघतात. माझं काम काय होतं, हं. की जो माझं पहिलं मुंबईला एक भाजीचं शॉप होतं. बरं. ते जायचं, काम करायचं. जेवढं आपलं इन्कम होईल, ते घरात आणून द्यायचं. मला माझा स्वतःचा खर्च करून जे राहतील ते, बाकीचं सगळं तेच दोघंच बघत होते. बरं. तर मला काय हे नव्हतं. बरं, ह्याची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली मला जरा थोडक्यात सांगा? तुम्हाला सुरुवात सांगू का? लॉकडाऊनच्या आधीच तुम्हाला सांगतो. हं. जेच तुम्हाला बोललो होतो, भाजीचं शॉप होतं माझं. भाजी आणि फ्रुट्सचं एक पोवई इराणीमध्ये शॉप होतं. बरं. तिथे करत होतो मी. मला वाटतं 2015 पासून मी करत होतो. हं, हं. जसं माझी 12वी झाली. शिक्षण जास्त झालं नाही माझं. बरं. शिक्षणामध्ये मला जास्त म्हणजे आवड पण नव्हती. हं, हं. तर जसं 12वी झाली, मग मी सांगितलं की बाबा मला काही नाही जमत आहे शिकायला. मी याच्यामध्ये घुसलो. ओके. घुसलो आणि म्हणजे ते आई-वडिलांचीच पुण्याई होती. हां. तेच पहिलं तिथं करत होते. बरोबर. नंतर भाऊ करायला लागला. हं. तर भावाकडून थोडं म्हणजे ते कमी-कमी होत गेला बिझनेस तो. मग जसं मी चालू केलं, मी खूप ह्याने केलं ते. लक्ष देऊन केलं. लक्ष देऊन एवढं केलं की तो जिथे भाव माझा 20-30 हजार कमवत होता, ते मी नेऊन 70-80 हजारावर मी माझं प्रॉफिट व्हायला लागलं महिन्याला. क्या बात है! वाह! तिथपर्यंत मी लक्ष देऊन केलं ते. हां, हां, हां. तर सगळे चांगलंच बोलत होते मला हां. आणि नंतर मी अजून 1-2 साईट पण चालू केल्या तिथंच. हं. तर चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं सगळं. अच्छा. तर मध्ये लॉकडाऊन आला. हं. तर लॉकडाऊनमध्ये कमवण्याची चांगली संधी होती तिथे. म्हणजे हे सगळं अत्यावश्यक सेवा चालूच होत्या ना तेव्हा. बरोबर. हो, हो.
पण तेव्हा अशी मस्ती आली मला की मी ते सगळं बंद करून गावाला गेलो. म्हणजे तेव्हा मजा वाटली गावाला. चला ठीक आहे, एवढे दिवस खूप याच्यातून आपण एवढं काळ भेटतोय आपल्याला. बरोबर. तर गावी गेलो. गावी गेलो तर तेव्हा खूप कॉल यायचे जिथे माझ्या साईट चालू होत्या, की ये बाबा, आम्हाला इकडे सोय नाही. तर तो असं अचानक गेला. तर मी सांगायचो नाही बाबा, असं असं आहे, मला नाही जमणार यायला. तर त्या 2 साईट माझ्या 2-3 साईट गेल्या. जी आई वडिलांची साईट होती जुनी, तीच फक्त होती स्टेबल. अच्छा. लॉकडाऊन सगळं झालं. परत मुंबईला आलो. मुंबईला आलो पण असं झालं की जो पहिला बिझनेस होता त्याच्यात आणि याच्यात खूप फरक झाला. एवढा फरक झाला ना की मी जिथे 70-80 हजार रुपये कमवत होतो ना, ते डायरेक्ट अर्ध झालं माझं. 35-40 खूप हे झालं, तर 50च्या पुढे मी जातच नव्हतो. बापरे. एवढं अर्ध हे झालं माझं. तर विचारायचं डोक्यात, अरे म्हणजे वाटायचं आता समजा मी एवढे कमवतोय आणि एवढं अचानक अर्ध झालं तर हे झालं माझं डोकं थोडं. इनबॅलन्स होतं. आता हा. आपण ती सवय झाली मला. हो. मला बीसी भरायला लागायची. बीसी भर मला ते बीसीच होत नव्हती. माझा खर्च तर वाजवलाच राहिला. बीसीच होत नव्हती मला पूर्ण. बापरे. तर मग विचार करायचो की काय करू काय करू. आणि त्याच्यानंतर काय झालं, थोडं दहिसरला राहत होतो मी भावासोबत. तर मी पवईला शिफ्ट झालो. म्हणजे तिकडे माझं दुकान होतं तिकडेच. अच्छा. तिकडे शिफ्ट झालो की बाबा काहीतरी करता येईल, डबल काम करता येईल, थोडंसं प्रॉफिट वाढेल त्या हिशोबाने. बरं. पण तिकडे आलो आणि म्हणजे काय डोकं कामच करत नव्हतं की काय काय करू शकतो आपण. बरोबर. तेच करत होतो. तिथे येऊन अजून थोडंसं कमी झालं. म्हणजे माझं जे इन्कम होतं कमी झालं. माहित नाही का काय झालं. पण 90% तर लॉकडाऊनचाच परिणाम होता. हे ऑनलाईन वगैरे सगळं चालू झालं. मग तिथून तोच विचार राहायचा माझ्या डोक्यात की काय करू काय करू काय करू. कायच नाही. एक दिवस असंच भाव आला घरी. घरी आला आणि तो बोलता बोलताय ना, तो गेम खेळत होता. त्या वेटर गेम खेळत होता. बरं. तर मी बोललो, काय खेळतोय सारखं, दाखव. तो हसायचा, म्हणजे पैसे आले की हसायचं त्या मोबाईल मध्येच. मी बोलतोय त्याच्याकडे लक्ष नव्हतं. मी म्हटलं म्हणजे एवढा गुंतून गेलता का तो स्वतः. अच्छा. हा. तर तो बोलला, तुला माहिती आहे का असं असं आहे, हा गेम आहे आणि याच्यामधून पैसे येत आहेत. तर मी लगेच आपण तोच विचार करत होतो की पैसे कुठून येणार आहेत, म्हणजे कुठून आले पाहिजेत आपला. एवढ्यामध्ये तर आपलं काय भागत नाही, पोट भरत नाही. तर मीच बोललो त्याला, अरे हे नाही, मला नाही वाटत हे खरं असेल म्हणून. त्याने दाखवलं मला, बघ एवढे आलेत एवढे आलेत. म्हणजे ते विमान करतं काय नेमकं? ते विमान दाखवू शकतो मी तुम्हाला लाईव्ह. ते आपल्या स्क्रीनवरती उडत राहतं. जोपर्यंत उडत राहतं ते डायरेक्ट डबल होतं. आपण समजा 100 रुपये लावले त्याच्यात, 200, 300, 400 असं वाढत जातं, मल्टिपल होत जातं ते. आणि जर का ते गेलं तर मग ते आपले लावलेले पैसे जातात. मग आपण ते विड्रॉल नाही करू शकत. ओके. हा, असं होतं ते. तर खेळ मग त्याने दाखवलं मला. मी त्याच्याकडूनच चालू करून घेतला. स्टार्टिंगला गेलो, माझे 200-300 रुपये गेले. बोलला, हे आपल्याला नाही जमणार, नकोच आहे. तर तो गेला. मग आधी कधी मग आमचा फोन व्हायचा. तो फोन केला की तो बोलायचा. आमचं कधी बोलणं झालं, तो विचारायचा, खेळलास का? मी बोललो नाही. मी बोलायचो, तो बोलायचा, मी खेळलोय, मला एवढे आले, 10,000 आले, 20,000 आले. अच्छा, म्हणजे यायचे पैसे पण हा, त्याला यायचे पैसे, म्हणजे यायचे. मी विचार करायचा, याला येतात, मला का नाही येते. तर बघूया आपण परत ट्राय करून. तर ट्राय केलं मी एकदा, फक्त 10 रुपये लावले होते. मला त्याचे 3,500 आले होते. अरे बापरे. त्या ह्याच्यामध्ये. तर म्हणलं, आणि मग ते विड्रॉल पण केले मी. बघितलं पहिलं की येतात का अकाउंटमध्ये. अच्छा. विड्रॉल केले, ते आले पण अकाउंटमध्ये माझ्या. आले. मग नंतर मी हळूहळू खेळायला चालू केलं तो गेम. बर. दुकानावरचं लक्ष होतच, पण ते थोडं थोडं कमी होत गेलं आणि इकडे फोकस करायला लागलो. अच्छा. म्हटलं बघू, कदाचित माहित नव्हतं की एवढं फ्रॉड आहे म्हणून. बरोबर. तर मी खेळत गेलो ते. त्याच्यामध्ये माझे पैसे जायला लागले, हळूहळू थोडे थोडे पैसे जायला लागले. पण एवढे नव्हते, लिमिट होतं, लिमिटमध्येच होतं ते. अच्छा. मग एक दिवस काय झालं, एर्टिगा कार होती, EMI होता त्याचा. बरं. 18,300 काहीतरी EMI होता. ते माझ्या अकाउंटमध्ये कट होत होते. बरं. तर त्याने पाठवले मला. बोलला, उद्या EMI आहे, ते भरून टाक. बोललो ठीक आहे. तर ते गेम खेळत खेळत आहे ना, माझ्याकडून गेले ते काहीतरी 2-3 हजार असे गेले होते ऑलरेडी माझ्याकडचे. बर. थोडंसं टेन्शन आलं. पहिला मी असा होतो की वेस्ट कुठेच पैसा घालवत नव्हतो. माझ्या आईवडिलांची शिकवण होती ती,
की पोटाला खायचं तर का, पण वेस्ट पैसा कुठंच गेला नाही पाहिजे तुमच्याकडून. म्हणजे काही व्यसन नाही, काहीच नाही. काहीच नाही. व्यसन म्हणजे व्यसन माझ्या घरात कोणालाच नाही. माझ्या वडील आहेत. वडिलांचे 2 भाव आहेत. सगळ्यांना 2-2 मुलं आहेत. बर. पण व्यसन कोणालाच नाही. माझ्या वडिलांना नाहीत. वडील तंबाखू वगैरे खातात. पण 2 चुलते आहेत. त्यांना कुठलंच व्यसन नाही. अच्छा. कुठलंच म्हणजे कुठलंच नाही. अच्छा. आमच्या घरात व्यसन म्हणजे नाहीच कोणालाच. बर बर. तर ती चांगली गोष्ट आहे आमच्यात, की व्यसन म्हणजे अजिबात नाही करत, कोणीच नाही करत. खूप म्हणजे चांगली आजकाल गोष्ट आहे. बघतो ना मी, लहान लहान मुलं सिगरेट वगैरे काय काय बरंच काय करतात. माझे माझे मित्र होते कॉलेजमध्ये किंवा हे ते. मग त्यात त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. न्यू इयर होता. मी हा. काहीतरी 12वीला होतो. तर आले सगळे घरी, बोलले आपण जाऊया थोडंसं पार्टी करूया न्यू इयरची मुंबईलाच. तर गेलो आम्ही. त्याच्यात मी आणि माझा सगळे मित्रच होतो, पण आम्ही 2 मित्र असे होतो की ते व्यसन करत नव्हतो कुठलंच. बाकीचे 4-5 जण होते ते करणारे होते. तर आम्ही म्हणजे खायला मागवलं, त्यांनी ते काय बिअर वगैरे मागवल्या. तर ते म्हणले की तुम्ही पण घ्या. अच्छा. आम्ही काय घेत नव्हतो. म्हटलं नाही आम्हाला नको, तुम्ही घ्या ना. आम्ही आमचं खायचं काम करतो, तुम्ही प्या. प्या पण आणि खा पण. ओके. पण ते काय ऐकतच नव्हते. नाही तुम्ही घ्या. मग तुम्ही आलाच कशाला आमच्यासोबत. मग ते काय बोलले, तुम्हाला प्यायची नव्हती तर मग तुम्ही आले कशाला. तुम्ही असं बसणार मध्ये आम्हाला पण पिऊ नाही वाटत. असं तसं बरंच बोलायला लागले. बर. त्यांनी पॅक बिग बनवले. एकाने तर अक्षरशः माझ्या तोंडाला लावला. पण तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा तो तोंडाला लावत होता ना, मला माझ्या वडिलांचा चेहरा आठवला. बापरे. म्हणजे मी अजून पण घाबरतो त्यांना. वडिलांना अजून पण घाबरतो. एवढे मोठे होऊन सुद्धा. हा. अरे बाप. स्ट्रिक आहेत. स्ट्रिक म्हणजे प्रेमळ पण आहेत, पण राग आला ना की ते कोणाचेच नाही. जे आहेत ते पटकन बोलून टाकणार. पण तो स्वभाव खरंच चांगला आहे का नाही? म्हणजे खूप चांगला आहे. मुलं खरंच खूप हा. सरळ वळणाला लागतात. हा बरोबर. म्हणजे तो जो ग्लास होता, मला त्यांचा चेहरा आठवला तिथे. बोललो बाबा नकोच मला. ते बोलायचे आता पी, तुला थोडी रोज प्यायचे. पण म्हटलं एकदा पेल मी, मला असं वाटायचं मला सवय लागली तर. आता पेल मी समजा, मला सवयच लागली तर नाही बोललो. म्हटलं मला प्यायचीच नाही. मग आम्ही काय केलं, स्प्राईट मागवला. आम्ही दोघांनी स्प्राईट पिले, ते लोक त्यांचे पिले. अच्छा. मग त्यामुळे तुम्ही कुणी किती हा. force मला करू द्या, समजा अजिबात एखादा प्रश्न बोललो ना, नाही. मी तुला ₹1,00,000 देतो, एकदा दारू पी. मी नाही पिणार. आणि ते बिघडायचं वय निघून गेलं माझा. दारू बिरू ते व्यसन जे होतं तेव्हा वडिलांचा एवढा धाक होता की आपण, तेव्हा वडील गावी होते माझे. मी मुंबईला होतो, बहिणीकडे राहायचो. बर. पण ते गावाला होते तरी पण आमच्यावर दबदब होता. वा. एवढं त्यांचं म्हणजे क्लास. त्यांनी त्यांच्या टायमामध्ये ना खूप खस्ता खाल्ल्यात. ते होते म्हणून आम्ही मुंबई बघितली, नाहीतर आम्ही मुंबई नसती बघितली. बरोबर. ते सांगतात, बऱ्याच लोकांच्या तोंडून पण ऐकतो. मेहनत खूप गेली त्यांनी. बरोबर. गावाला होते. कारण एवढं कष्टाने उभा केलं हा. सगळं, तर त्यांची परिस्थिती ऐकली तर म्हणजे लय वाईट म्हणजे आहे ना, रडायला येतं अक्षरशः. बाप. की ₹10 महिन्याने काम करत होते ते. ₹10 महिना. ₹10 महिना. बापरे. ₹10 महिना काम करत होते. जिथे काम करत होते जवळचेच होते. ते कसे बसे लग्न झाल्याच्या नंतर मुंबईला आले. मुंबईला शिकलेलं नाही काहीच. बर. म्हणजे काहीच म्हणजे त्यांनी शाळेची पायरी पण नाही चढले ते. तरी पण त्यांनी येऊन मुंबईला आले. सगळं डोक्यावर 60-60, 70-70 किलो बोजा घेऊन फिरायचे. बापरे. आणि तेवढं करून त्यांनी कमी 10-15 एकर जमीन घेतली गावाला. शेती घेतली. अच्छा. तर त्यांना त्यांची जाण आहे. आणि त्यांना वाटतं की आम्ही पण तेवढी मेहनत केली पाहिजे. ते आमच्याकडून होत नाही. अच्छा. मग थोडंफार झालं की मग ते ओरडाओरडी होतेच. पण येतो आम्हाला तेवढा पुरता राग येतो, पण नंतर वडील येत. वडील असतात. ते बोलतात ना, एवढं बोलतात की मग राग येतो तेवढा पुरता. पण काय नाही, वडील आहेत शेवटी. वडीलच त्यांच्यामुळेच आहे आपण, आणि त्यांच्यामुळे हे दिवस आहेत. नाही तर हे दिवस नसतेच आम्हाला, खरं सांगायचं ना. नाही, नक्कीच. आता आपण परत त्या थोडं पाठीमागूया हा. की इर्टिगाचं तुम्हाला ते सगळं EMI वगैरे होते. तर मी काय केलं, ते पैसे त्या गेम मध्ये डिपॉझिट करायला लागलो. म्हटलं बघूया आले. मला असं झालं की दुसऱ्या दिवशी माल घ्यायला पैसे कमी पडत होते. तर मी तो म्हटलं बघू याच्यातून आले तर. बर. 2-3 हजार रुपये गेले. असे गेले म्हणजे मला समजलंच नाही मी पैसे किती घालवतोय त्याच्यात. बापरे. एकदा काय केले, 2,000 डिपॉझिट केले, ते त्याच्यामध्ये आलेच नाही, त्या वॉलेटमध्ये, गेमच्या वॉलेटमध्ये. टेन्शन आलं. परत ₹1,000 डिपॉझिट केले, ते पण नाही आले. अजून टेन्शन.
अजून टेन्शन, मग एवढं टेन्शन आलं आणि मी जस्ट अकाउंट मधला बॅलन्स चेक केला, हा. तर त्या 18,000 मधले ना सर 9,000च राहिले होते. अच्छा. तर मला अजून टेन्शन आलं. टेन्शन म्हणजे एवढं आलं ना की मी शांतच झालो एकदम. शांत झालो. बायको आली, तिने बघितलं. माझा चेहरा एकदम एकदम बेकार झाला. ते बोलले काय झालं काय झालं. तर तिला बोललं काय नाही झालं, आणि शांत थोडं ओरडलो मी, म्हणलं काय नाही झालं. तू जा बोलले. बोलले घे मोबाईल चार्जिंगला लाव. तिने मोबाईल चार्जिंग लावला. आणि अक्षरशः मी ना रडलो त्या दिवशी. असं वाटतं डोळ्यातून पाणी आलं बापरे. की मला विचारा आता हे 9,000 मी आलो कुठून. उद्या तर EMI आहे. EMI जर नाही कट झालं तर मेसेज भावाला जाणार, हो. आणि मी भावाला पण घाबर. मी लहान आहे सगळ्यात घरात. अच्छा. तो काय बोलेल, मी पैसे पाठवले होते, तू काय केले पैसे. साहजिकच आहे, कोणी पण बोलणार. विचारणारच. बरोबर. तर म्हटलं आता करायचं काय. त्याच्या भीतीने मी लय घाबरलो. तर काय झालं, एक अर्धा पाऊण तास तर 1 तास झाला असेल. मी तिला बोललो मोबाईल आण इकडे चार्जिंगला असेल. मोबाईल आला आणि परत मी ओपन केलं ते गेम. ओपन केलं, त्याच्यात ते 1,000 रुपये आले होते, जे नव्हते ना आले ते 1,000 रुपये आधी आले होते. तर ती मला म्हटली की नका खेळू, काढून घ्या पैसे, आलेत ना तेवढे तरी घ्या काढून. अच्छा. तर मी बोललो तू जा भाई, मला थांब जरा. मी ते परत खेळत खेळत आहे ना 1,000चे 500 रुपयावर आलो. अच्छा. 500वर आलो. मग ते जे 2,000 आधी नव्हते ना आले ते पण आले परत त्या याच्यामध्ये, वॉलेटमध्ये. झाले 2,500. थोडस बरं वाटलं. ती बोलत होते की खेळू नका, बंद करा. मी म्हटलं आहेत पण बाकीचे पैसे आणायचे कुठून. हाच एक मला तोच एक पर्याय दिसत होता की बाबा आले तर इथूनच येतील. मी कोणाला मागू शकत नाही पैसे, आणि मला कोण देतील म्हणून वाटत पण नव्हतं, कारण कधी कोणाला मागितलेच नव्हते पैसे. सगळं घरातलं भाऊ आणि वडीलच बघत होते. ते बोलत होते बंद कर बंद कर, खेळू नको खेळू नको. मी चिडलो. म्हणलं तू पनवती लावू नको, तू जा इथून म्हणलं. तेव्हा बोललो तो पनवती तू जा इथून, असं तसं बोललो थोडं. ती गेली आणि मग मी हळूहळू खेळायला लागलो. त्याच्यातून ते 2,500चे 3,500-4,000 असे झाले. 5,500 झाले. मग म्हणलं काय करू, खेळू की नको विचार करत राहिलो आणि बंद केला. म्हणलं कमीत कमी एवढे तरी आलेत, 2-3,000 कुठून तरी अरेंज करू शकतो मी. बरोबर. तर मी ते विड्रॉल नाही केले, तसेच ठेवले त्या गेम मध्येच पैसे, वॉलेटमध्ये. रात्रीचं असंच 1-1.5 वाजता मला जाग आली. वॉशरूम टॉयलेटला गेलो आणि परत मोबाईल मध्ये मी चालू केलं. 1-1.5 वाजता चालू केलं तर खेळायला लागलो परत. तेव्हा मी काय केलं, त्याच्यात 2 हे होते, 2 बीट लावू शकतो आपण. तर मी 2 बीट लावले त्याच्यात. 2 बीट म्हणजे कसं. म्हणजे एका असं 2 होते. एकात 200 लावले तर एकात तुम्ही म्हणजे पाहिजे तर 2 ठिकाणी लावलं म्हणजे कसं, एक पटकन काढलं, विड्रॉल केले, त्याच्यात वाढत जात होते. जेवढा वेळ ठेवणार त्याच्यात वाढत पण जात होते, किंवा पटकन ओढून जातात लगेच पैसे पण आपले जात होते, जेवढे आपण लावणार तेवढे. तर मी काय करायचो, समजा एका बेटमध्ये मी 150 रुपये लावले ना, एकात 50 रुपये लावले होते, त्या 150चे 300 झाले की विड्रॉल करायचो पटकन. आणि बाकीचं चालून द्यायचं. म्हणलं बघूया. असं करता करता एकदा आहे ना असेच लावले मी, ते 150चे 300-400 रुपये काढले, आणि 50 रुपये जे लावले होते ते बराच वेळ झाले, त्याची जवळजवळ 4,500-5,000 झाली परत. ती अमाऊंट गेली काहीतरी 13-14 हजारावरती. एकाच याच्यात. एकाच्यात. तर मी काढून घ्यायला पाहिजे होते तेव्हा. लालच झाली माझ्या मनात, अरे वाढतील तर मी खेळत गेलो, आणि खरंच खेळत गेलो, ते वाढत गेले पैसे. तेव्हा म्हटलं 20,000 झाल्यावर काढूया. 20,000 पण झाले. नंतर म्हटलं 30,000 झाल्यावर काढूया. 30 पण झाले. असं वाढत 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 मी 40, 50, 60, 70, 80 हजारावरती गेलो. किती माहिती आहे सर, जास्त वेळ नव्हता, 1-1.5 ते 2 तासाचा पिरियड होता तो. अच्छा. म्हणजे ते एकदम क्विक क्विक होतं, पटापट. किती वेळाचा गेम असतो तो आपण पाहिजे तेवढं, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्ही खेळू शकता. अच्छा. 24 तास म्हटलं तरी. मग ते विमान उडतच जात असतं का कंटिन्यू, की कसं. आपण लावले ना पैसे, विमान उडतं, पण कधी निघून गेलं ना की आपले पैसे गेले. अच्छा, असं आहे. मी दाखवेन तुम्हाला, पाहिजे तर लाईव्ह पण दाखवू शकतो. बरं. ओके. तर 70-80 हजार एवढी लालच वाढत गेली माझी. 70-80 हजारावर गेलो. मग मी म्हटलं थोडेच राहिलेत, लाख रुपये होतील. वाढत गेली माझी, पण ते लाख झाले ना. मी परत 70-80 वरून 70-60-50 वरती आलो. एवढे पैसे परत हारलो. मग तिथे मी शहाणपणा केला की म्हणलं 20,000 आपले विड्रॉल करा, हे जाऊ पण शकतात. बरोबर. कमीत कमी गाडीचा EMI निघून जाईल. तर
ते काढले, मी विड्रॉल गेले सकाळी 7 वाजता, ते अकाउंटमध्ये पण आले, EMI पण गेला. बर. भावाला सांगितलं, मी म्हणलं खेळलो होतो, असं असं झालं. तेव्हा तो पण खेळत होता, तर एवढं पैसे आले होते ना, गेले नव्हते म्हणून काय एवढं वाटलं नाही. मग त्याच्यात खेळलो खेळलो, पैसे गेले आले गेले आले, त्याच ह्याच्यामध्ये मी स्वतःचे जो काय विड्रॉल डिपॉझिट नव्हते गेले, ते सगळे एकदा संपले. एक लालच तयार झाली माझ्या मनात की बाबा पैसे येत आहेत याच्यातून. मी जवळचे पैसे टाकायला लागलो, थोडे 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 करून 1000 2000 1000 2000 रोजचे. तर ते एवढं हे झालं की मी खूप पैसे मग त्याच्यात जवळचे अख्खे पैसे गेले. मग मी ह्याला माग त्याला माग असे पैसे लोकांकडून घ्यायचो, 5000 10,000 घ्यायचो आणि सरळ त्या गेममध्ये डिपॉझिट करायचो आणि पैसे जायचे. तर एकदा काय झालं, मग असंच आणि मला लोक द्यायचे बस जर पैसे. अच्छा. भावाचं आणि वडिलांचं क्रेडिट एवढं चांगलं होतं आणि मला पण एवढं चांगलं म्हणून ओळखत होते. त्यांना काय माहिती की हा कशासाठी मागते. कशासाठी मागते, बरोबर. मी तर मला कळतंय माझे पैसे जात आहेत, हो. पण माझ्यावरती कर्ज असं झालं सर की घरात तर माहिती नव्हतं आणि मला घरात कोणाला सांगायचं पण नव्हतं. का सांगायचं नव्हतं की भीती वाटत होती काय बोलतील. तुमच्या मिसेसला पण माहित नव्हतं? तिला माहिती होतं, पण तिला एवढे पैसे गेलेत माहिती नव्हतं. ओके. हा. टोटल किती अमाऊंट गेली होती? सर टोटल कमीत कमी 4-5-6 लाखाच्या आसपास 5-6 लाखाच्या आसपास? आसपास गेले. बापरे, एवढे पैसे गेले? एवढे पैसे गेले बापरे. म्हणजे, आणि पैसे आणायचे कुठून, दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. आलेच तर हेच, एवढे क्विकली पैसे तिथूनच येत होते. पण मी हे नव्हतं समजत की, म्हणजे मला असं वाटायचं की घरी सांगू की नको, सांगितलं तर काय बोलतील, मला माझं काय खरं नाही, मला असं वाटायचं. सर याच्यात मला एक सांगायचं तुम्हाला, मी घरात का नव्हतो सांगत की स्ट्रिक्ट वातावरण होतं घरात सगळं. अच्छा. माझ्या घरात जर थोडं फ्रेंडली वातावरण असतं ना, मला वाटतं त्यांनी सांगितलं असतं. मला एवढं सांगायचंय की आईबापांनी आहे ना आपल्या मुलांसोबत थोडं फ्रेंडली पण राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातलं सांगतील पोरं. माझं जर तेवढं असतं, मी वडिलांना एवढा पण नसतो ना घाबरत, तर मी ते सांगितलं असतं माझ्याकडून एवढे एवढे असे गेलेत, तर तिथे लगेच सोल्युशन निघलं असतं काहीतरी. बरोबर. पण मी सांगितलं नाही. मी काय केलं की सांगायचं नाही, स्वतःच पर्याय शोधत राहिले. स्वतः करायचं आणि स्वतःच हे झालेलं कर्ज आहे ना हे करून लोकांचं देऊन टाकायचे पैसे. तर पण ते शक्यच नव्हतं, कारण मला बीसी भरायला लागत होती. माझ्या ज्या दुकानात मी जे काम करतोय त्याच्यातून तेवढे पैसे येत नव्हते. बरं. जे यायचे मला ती बीसीलाच पुरत नव्हते. ती बीसी तर कमी देऊ शकत नव्हतो मी. बरोबर. तर मग ह्याच्याकडून माग त्याच्याकडून माग असं वाटायचं येतील. एकदा आले पण कमीत कमी डायरेक्ट 3-4 लाख रुपये आले माझ्याकडे. बापरे, अचानक? अचानक म्हणजे तेच गेम मधूनच खेळत. ओके, बरोबर. मी पहिलं लाख रुपये आले सर. लाख रुपये आणि वरती काहीतरी आले. मी काय केलं, लाख रुपये विड्रॉल गेले, पण ते मी बँक अकाउंट मध्ये नव्हते गेले. त्याच गेमचं आहे ना आर वॉयलेट म्हणून काहीतरी होतं, त्याच्यामध्ये गेले ते चुकून माझ्याकडून. तर मी 1-2 तासाने बघितलं तर मला काय अकाउंट मध्ये पैसे नाही आले. का नाही आले मी चेक केलंय, बघितलं तर हे अशा ठिकाणी गेलेत पैसे गेलेत. तर आता त्याच्यातून काढायचे कसे ते माहित नव्हतं मला. मी थोडं ते वाचलंय इंट्रोडक्शन त्यांचं, वाचलं, पण मला एवढं समजलं नाही. त्याच्यात मी काय केलं, विड्रॉल त्याच्यातून केले आणि माझा गुगलचा UPI ID असतो ना तो टाकलेला त्याच्यात. तो टाकायचाच होता, म्हणजे त्यांनी तसं लिहिलंच होतं. मी टाकला त्याच्यात. ते पैसे यायला टाइम होता, काहीतरी जास्त वेळ लागणार होता. पण रात्रीचं मला अचानक गुगल पे वर मेसेज आला कोणाचा तरी की सर आपका 50,000 रुपये अटका हुआ है गेम में, वो आपको विड्रॉल करना है क्या. मी म्हटलं हा. मी लाख रुपये विड्रॉल त्याच्यात केलते, पण त्याच्यातून मी 50,000च फक्त विड्रॉल केलते त्या आर याच्यामधून. अच्छा. हा 50 तसेच होते. तर मी म्हटलं हा करायचेत मला विड्रॉल. तो बोलला मैं करके देता हूँ. मी करके देता. मी विचार केला ह्याला कसं काय माहिती झालं, पण मला असं वाटलं की तो गेमचाच कोणतरी असेल. एक याने ते पण वाटलं, एक वाटलं फ्रॉड पण असू शकतो. फ्रॉड. तो बोलला नंबर द्या तुमचा. मी नंबर पाठवला, त्यात मला लगेच कॉल केला की सर करायचे करणे काय ना आपको विड्रॉल. हिंदी होता, कोणतरी भैया असेल. मी म्हटलं हो करायचंय मला विड्रॉल, तर करायचंय. तर त्याने काय केलं, मला OTP मागायचा. मी त्याला तो बोलला नंबर पाठव तुमचा. मी नंबर पाठवला, त्याने लगेच कॉल केला मला. कदाचित ती वेळ होती का अर्धा 1 तासाची, त्याच्यात मला ते माझ्या अकाउंट मध्ये पैसे येणार होते. तर त्याने काय केलं की बोलला सर टाइम बहुत कम है, आप जल्दी मुझे नंबर भेजो. मी विचार करत राहिलो देऊ की नको, हा फ्रॉड आहे की काय, मी तो विचार करत राहिलो.
नंबर दिला, त्याने फोन केला, सर ऐसे ऐसे आपको 50K आने वाले हैं, तो आप जल्दी, तो हिंदीमध्ये बोलवला. वो एक OTP आएगा, सांग बोललो तुझा मला. मग मी थोडासा शांत झालो, OTP कशाला पाहिजे असेल, कदाचित आहे ते पैसे माझ्या अकाउंटमधून हा गायब करेल, बरोबर. माझ्या बँकेच्या अकाउंटमधून. मी काय केलं, जे बँकेचं अकाउंट, 2 अकाउंट होते माझे, जे त्या गेमला जे कनेक्ट होतं ना, त्या अकाउंटमधून मी सगळे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये विड्रॉल केले, आधी ट्रान्सफर केले आणि मग त्याला OTP दिला. ओके. OTP दिला, त्याला जसा OTP दिला, तो गेम माझ्या याच्यामधून ऑटोमॅटिक लॉग आउट झाला. फुल टेन्शन मध्ये आलो मी. मग मी त्याला शिवी दिली डायरेक्ट. म्हणलं काय केलंस तू, म्हणलं मी लय टेन्शन मध्ये आलो. म्हणलं यार कुठून तरी करून हे 1 लाख आले होते माझ्याकडं, आणि आता हे जाणार, म्हणलं हा नक्कीच फ्रॉडच होता. मी जो तो गेम पासवर्ड टाकत होतो, रॉंग पासवर्ड यायला लागला. नशीब मला अचानक त्याने बोललो पासवर्ड चेंज केलाय. तर काय करू. मग मी नंबर टाकला, माझाच नंबर होता ना तिथे, फॉरगॉट पासवर्ड केला. पासवर्ड केला, OTP मला आला, परत OTP टाकला आणि मी तो परत पासवर्ड चेंज केला. तिकडनं लॉग आउट झाला असेल. पण मी जास्त वेळ नव्हता तो, मला वाटतं मिस्किन 1 मिनिट असेल, 1 किंवा 1.5 मिनिट असेल. तोपर्यंत त्याने ते 50,000 आहे ना त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते. बापरे. ते 50,000 गेले, तर राहिले 50,000. ते काढायचे माहित नव्हते मला. मी परत गेमच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले, ते होत होते लगेच तिथून, आणि मी परत खेळायला चालू केले. तर त्या 50,000 खेळायला चालू केलं, पैसे वाढले, एवढे वाढले माझ्याकडे 3-4 लाख रुपये झाले 2-2.5 तासामध्ये. 2-2.5 तासात? हा, जास्त अमाऊंट टाकायला लागलो ना मी. 2-2 हजाराने खेळायला लागलो. 2,500 हजार, 2,000 म्हणजे ते डायरेक्ट मल्टिपल होत होते. मग विड्रॉल करत गेलो. मग ते 50,000 परत विड्रॉल केले मी, 1 लाख विड्रॉल केले, 2 लाख विड्रॉल केले, 3 लाख पण विड्रॉल केले. ते जसे विड्रॉल करत राहिलो आणि खेळायचो मी, ते वाढत राहायचे पैसे. 3 लाख विड्रॉल करून मी, माझ्याकडे 3 लाख परत झाले त्या गेमच्या वॉलेटमध्ये. पण त्या गेमचा एक नियम होता असा, की 1-1 लाखच विड्रॉल करू शकता आणि 24 तासामध्ये 3 वेळाच विड्रॉल करू शकता. हा, 3 लाख विड्रॉल केले मी. 14 वेळेस परत 1 लाख विड्रॉल केले. मला ते माहित नव्हतं. ते 14 वेळेस जे विड्रॉल केले ते आलेच नाही माझ्या अकाउंटमध्ये. 3 लाख आले आणि मग ते पैसे येतच नाहीत का मग परत कधीच? नाही, आलेच नाही. ओके. पण मी ते 3 लाख घेऊन माझं सगळं व्यवस्थित चालू झालं असतं. म्हणजे मी ज्यांच्याकडून घेतले होते त्यांचे देऊन मी व्यवस्थित राहिलो असतो. पण मनात एवढं ते भिनलं होतं माझ्या, की मी ते परत खेळत राहिलो. ते जेवढे आले होते सगळे पैसे परत गेले माझे त्या ह्याच्यामध्येच. जेवढे आलेले सगळे पैसे मी परत, आणि त्यावेळेस आहे ना, मी पैसे मागू कोणाकडे, मला हा प्रश्न राहायचा. मी एवढा ह्याच्यामध्ये गुंतलो होतो. माझं जे दुकानाचं यायचे ना मला पैसे, माझे शेजार काही कस्टमर मला कॅश द्यायचे, मी त्यांना बोलायचो की मला ऑनलाईन करा. ऑनलाईन आले की मी लगेच त्याच्यामध्ये डिपॉझिट करायचो. आणि माझं ज्या बँकेत अकाउंट होतं ते बँक समोरच होती. कॅश जरी आले तर मी कॅश जायचो बँकेत, डिपॉझिट करायचो आणि ते गेम खेळायचो. एवढं मला हे झालं, कारण पैसाच येत नव्हता कुठून. आणि मी थांबलो नाही. मेन चूक अशी झाली की मी थांबलोच नाही. थांबायचा विचारच येत नव्हता, कारण कर्जच एवढं झालं माझ्यावर नंतर, की करू तर काय करू. आणि ते घरी सांगितलं असतं तर ते नील झालं असतं, पण मी घरी सांगितलं नाही. परस्पर फेडायचं म्हटलं, आणि परस्पर फेडत मग ते गुंतत गेलो मी त्याच्यात, खूप गुंतलो. तर त्यावेळी सर हे काय म्हणतो आपण, जे लोनवाले ऑनलाईन जे आपल्याला देतात ना लोन, फायनान्सवाले, त्यांचे कॉल यायचे मला. माझं क्रेडिट चांगलं होतं, म्हणजे ट्रान्झॅक्शन चांगलं असायचं या दुकानामुळे. तर फोन यायचे, सर लोनची गरज आहे का तुम्हाला. मला लोनची गरज म्हणजे होती, पण या कामासाठीच होती. मी घेतले लोन त्यांच्याकडून. किती? इनक्रेड फायनान्स होतं, त्याच्याकडून 1.5 लाख घेतले. 1.5 लाख रुपये? ऍक्च्युली ते 1.5 लाख याच्यासाठी मी घेतलेले. एक कंपनी आली होती, तुम्ही ऐकलं पण असेल मध्ये, टोरेस्ट करून फ्रॉड कंपनी होती, टोरेस्ट. असेच 1 लाख भरले की ते थोडे हप्त्याला एवढे पैसे येणार होते. त्याची टोटल अमाऊंट जायची 3 लाखापर्यंत. 1 लाख भरले की 3 लाख आपल्याला परत भेटणार होते. मी म्हटलं कमीत कमी तिथे 1 लाख टाकले ना, 3 लाख आले तर थोडे करावं आपण. किती दिवसात यायचे ते? 1 वर्षामध्ये. अच्छा, म्हणजे FD सारखं असेल. हा, तसंच. मी काय केलं, 1.5 लाख ते घेतले आणि त्या कंपनीमध्ये टाकले.
टाकले 1 लाख टाकले त्याच्यातले. 50,000 राहिले, 50,000 त्या गेम मध्येच गेले. बरं. म्हणजे पैसा आला की थांबतच नव्हता. मी सरळ म्हणजे काय माहिती मागचा पुढचा विचार न करता त्या गेम मध्ये लावत होते. तर ते गेले, म्हणलं आले ना पैसे ते पण 1-2 मला वाटतं 1 महिनाभर आले असतील ते पैसे. मी ते पैसे पण गेम मध्ये घालवले अरे बापरे. आणि ते 1 महिन्यानंतर ती कंपनी पण पळून गेली. हं. ते ₹1,00,000 पण गेले. परत टाटा बिर्ला काय ते आदित्य कॅपिटल बर. त्यांचा फोन यायचा मला. त्यांनी सगळं चेक केलं, ते 3 लाख द्यायला तयार होते. बर. पण मला काय वाटलं माहित नाही. मी त्यांना म्हणलं मला फक्त 60,000 पाहिजे. हा. त्यांच्याकडून 60,000 घेतले मी आणि तेवढे दोघांकडून पैसे घेतले. परत मी मार्केटमध्ये जायचो. मार्केटमधून आता पैसे नसायचे तर मी उधार माल घ्यायचो त्यांच्याकडून उधारीवर. देतो उद्या, देतो उद्या. ते वाढत वाढत मार्केटची उधारी झाली 50-60,000 रुपये. एवढे झाल्यावरती साहजिक आहे, कोण मग परत मी तेच बोलणार मला उधार माल दे. तो देणार आहे का? नाहीच देणार. तो बोलला भाई तू एक काम कर, थोडे थोडे करून पहिले देत जा. तू अजूनच उधार मागतोय मला. हा. मी तुला काय बोलतो, तो बोलायचा हातच्या मालचे क्लिअर करा आणि पहिल्यातले थोडे दे मला. एकदम नको देऊ, थोडे थोडे दे. पण बरं. माझ्याकडे पैसेच नव्हते राहत. मी शॉपवरती जो माझा होईल करला, मी तो सरळ जायचो बँकेमध्ये डिपॉझिट करायचो आणि गेम मध्ये टाकायचो. अच्छा. ते पैसेच राहत नव्हते. त्याने माल द्यायला बोलला नाही मी नाही देणार, आता बस झालं तुझं. एवढे उधारी केलीस, करतो काय पैसा प्लस थोडा प्रॉब्लेम आहे असं त्याला खोटं. मी खोटं खूप बोललो यामध्ये लोकांसोबत, खूप खोटं बोललो. कारण खरं बोलून मला कोण पैसे देणार नव्हते. पैसे देणार. कारण मी काय करतोय हे चुकीचंच आहे, मला पण कळत होतं, पण तरी माहित नाही. तर आणि त्याच्यामधून एक फ्रेंड होती माझी. तर मी काय केलं, तिला माहिती होतं मी गेम खेळतोय. मी तिला फक्त मला आले एवढे पैसे ते सांगितलं होतं. तेव्हा ती काय बोलत नव्हती मला. म्हणजे कधी कधी झालं ना बोलणं आमचं, असे असे आले पैसे. पण जेव्हा जायला लागले, मी एकदा तिच्याकडून पण पैसे घेतले. अच्छा. तिचं पेमेंट होतं 30,000 रुपये. बर. तिला एवढा विश्वास होता की तिने सगळे 30,000 मला पहिले दिले एकदा. अच्छा, म्हणजे तिचं महिन्याचं पेमेंट मला दिलं सर, अक्षरशः दिलं आणि मी सगळं त्याच्यातच घालवलं. आणि नंतर मग थोडा मी टेन्शन मध्ये असायचो. तिला समजलं की अरे हा टेन्शन गेम हारतोय का तू, बोललो हा असं. म्हणजे तिला पण समजलं की हा हारतोय. मग तिने पण सांगितलं मला अरे खेळू नकोय. जेवढ्यांना माहिती होतं ते सगळेच बोलायचे खेळू नको, हे गेम खेळू नको. मी बोलायचं हा नाही आता नाही खेळ, बंद आता बंद. पण ते काय जात नव्हतं, पैसा आला की मी खेळतच होतो. अच्छा. मी परत एकदा तिला पैसे मागितले. ती बोलली गेमसाठी पाहिजेत. बोललो नाही. बोलली गेमसाठी पाहिजेत तर मी काय देणार नाही तुला पैसे. नको ना खेळू, कशाला खेळतोय, हे वाईट आहे, असं असं होतंय, खेळूच नको ते. अरे बोललो नाही खेळत. मी खोटं बोललो, काहीतरी दुसरंच रिझन आहे, मला मार्केटमध्ये पाहिजे. दे मी देईल तुला नंतर. खरं ना मार्केटमध्ये पाहिजे ती गोष्ट. मी बोललो हो, खोटंच बोललो. तिने परत मला 30,000 पाठवले. बापरे. पाठवले आणि मी काय केलं तेच केलं, गेम मध्येच घालवलं ते पैसे. तर म्हणजे मी तिच्याशी पण खोटंच बोललो, जे मला द्यायचे पैसे त्यांच्याशी खोटंच बोलत राहिलो. मग शेवटी आहे ना माझ्या इथपर्यंत आलं. मला असं वाटलं की बाबा आता हे एक वेळ अशी आली सर की मी अख्खे म्हणजे जेवढे माझ्याकडे पैसे होते ना सगळे हारलो. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता राहिला. घरी गेलो, घरात तेल नव्हतं. तेल नव्हतं. मग मला मिसेस बोलली तेल घेऊन या. बर. तिला हे माहित नव्हतं की याच्याकडे 1 रुपया पण नाही. मी टेन्शन मध्ये आलो, तेल आता कुठून आणू, पैसेच नाहीत माझ्याकडे. बोलला आणतो थांब. विचार करत राहिलो आता कोणाला पैसे मागून. मी माझ्या मावस भावाकडून घेतले होते एकदा पैसे, ते पण त्याच्यामध्ये घालवले होते. जेवढे माझ्या वडिलांच्या ओळखीचे होते ना, आता मावस भाऊ तर होता, त्याने मला एका शब्दावर पैसे पाठवले, लगेच 50,000 रुपये पाठवले होते. बापरे. की बोललं, पण मी त्याला असं बोललो, काहीतरी मित्राचं रिझन सांगितलं, बोललो असं असं आहे. खरं बोलायची हिंमतच नव्हती माझ्यात. म्हणजे माणूस ऑटोमॅटिक खोटं बोलायला लागलो, ऑटोमॅटिक खोटं बोलायला लागलो. आणि मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मला आता आठवलं ना ते हसायला येतं की मी काय काय खोटं बोललो मी. आणि एवढं मी कधीच विचार नव्हतो करत. मी कोणाकडून कसे कसे पैसे घेतले ना सर मलाच माहिती. बापरे. मी आता आठवलं ना मला विचार येतो आणि हसायला येतं की मी काय करत होतो. आणि वाईट पण वाटतं की लोक विश्वास ठेवायचे, विश्वास ठेवत होते माझ्यावरती. मग आता काय वाटतं माहितीये का,
की त्यांना माहिती झालं आता, की मी सगळ्यांना माहिती झालं की हा असं असं करत होता. आता काय वाटतं माहितीये का, हे की यार मी कधी चांगल्या कामासाठी पैसे मागवले तरी हे लोक देतील का मला आता? हा. विचारच करतील की बाबा नक्की हा कशासाठी मागतोय पैसे. बरोबर. ते एक म्हणजे त्यांच्या मनात झाली असेल ना इमेज माझी तशी तयार, की यार याला आपण चांगलं समजून दिले पैसे, पण याने काय केलं? बरोबर. तर मला सगळे चांगले समजत होते म्हणून मला कोण नाही बोललंच नाही पैशाला. आणि वडिलांचं आणि यांचं क्रेडिट चांगलं होतं, की त्यांना माहिती आहे यांचा मुलगा आहे, हा असं वायफट नाही, हा काय करणार नाही. मग तुम्ही तेलासाठी कसं मॅनेज केलं मग? तेलासाठी ना चुलत भाऊ एक आर्मीमध्ये आहे. मी त्याला फोन केला. बर. म्हणलं "यार, पैशांची गरज आहे." तो बोलला माझ्याकडे पण नाहीये. म्हणलं काय पण कर पण मला दे पैसे. बर. 10,000 तरी दे. 10,000 असे मागितले की मला उद्या मार्केटमध्ये पण लागतील. भाजीच्या मार्केटमध्ये जाईल तेव्हा. तो अण्णा बोलतो अण्णा अरे नाही पैसेच नाही. मी काय पण मला रडायला आलं. म्हणलं काय पण करू मी त्याला असं बोललो मला तेल आणायचे, तेल आणायला पण पैसे नाही. तो बोलला काय करतोय तू असं, म्हणजे पैसे होत आहेत काय? त्याला थोडं सांगितलं. म्हणलं अरे असं असं झालंय, त्याच्यात पैसे गेलेत माझे बोललो. अच्छा. पण बोललो प्लीज सांगू नको कोणाला. तो बोलला नाही सांगत. तो बोलतो बघतो मी कोणाकडे तरी काय. त्याने कोणाकडे बघितले? माझ्या सख्या भावाकडे. त्याने त्याच्याकडून पैसे घेतले आणि मला पाठवले. बोलला आणि सांगितलं नंतर असं याच्याकडून कांतो भाऊकडून घेतलेत पैसे. मी बोललो सांगितलं नाही ना काय? बोलला नाही सांगितलं, पण तू कधी देशील? मी म्हणलं आले की देतो. पण पैसेच आले नाही माझ्याकडे कधी. तो फोन करायला लागला, म्हणला अरे नाही पैसे. किती घेतले होते त्यांच्याकडून? 10,000 रुपये. 10,000. आता माझ्याच घरातून घेतले आणि मलाच दिले तरी. अच्छा. असा विषय झाला. ओके. तर मग ते मी काय केलं, ते तेल बिल आणलं म्हणून मग झालं. मी त्याच्यातले पण 1,000-2,000 रुपये घालवले सर. त्याच गेम मध्येच. अरे बापरे. म्हणजे एवढं मला म्हणजे ते व्यसनापेक्षा पण ते हा, विचित्र आहे मी का? काय म्हणतो दारू परवडली, व्यसन परवडलं, हे नाही परवडलं. मला एवढा हे झालता. बापरे. मग एक दिवस रविवार होता. मी फोन केला आईला घरी. म्हणजे आईकडे मोबाईल नाही, वडिलांकडेच फोन होता. पण योगायोगाने तो आईनेच उचलला होता. अच्छा. हा, आई नॉर्मली साधी आहे माझी एकदम. तर मी विचारलं वडील कुठे येत वगैरे, म्हणजे इकडे बाहेर गेलेत. तर मला बोलायच्या आधीच रडायला आलं, कारण इथपर्यंत आलतं माझ्या. मला काय सुधरत. म्हणलं की आता पर्याय एकच आहे की घरी सांगायचं. आणि तोपर्यंत किती नाहीतर लोक ना झाले जर होते? ते 3-4-5 लाखापर्यंत झालंच होतं. 5 लाखापर्यंत ते झालंच होतं. बरं. हा. मग पण तुम्हाला करायचं काय असं शेवटी. आईला फोन केला आणि रडायला? हो, म्हणजे काहीच बोललो नाही, डायरेक्ट माझं रडायला, म्हणजे मला बोलताच येत नव्हतं, एवढं रडायला आलं. बापरे. आईने ओळखलं की रडतोय तू, काय झालं? ती टेन्शन मध्ये आली, काय झालं नक्की, आला काय झालं? तर थोडं शांत होऊन मग सांगितलं, म्हणलं असं असं झालंय आणि पैसे गेलेत माझ्याकडून. आई म्हणली किती गेलेत? एवढे गेलेत मला सांगायची हिंमत होत नव्हती सर. मीच सांगितले 60-65 हजार रुपये. तिथं पण चुकलोच मी, खरं सांगायला. पण खरं सांगू तुम्हाला हिंमतच होत नव्हती माझी. आता बोलणारे बोलतात की हा खोटं बोलत राहिला, खोटं, पण काय बोलत राहिलो ते माझं मलाच माहिती. बरोबर आहे. माझ्या हिंमतच होत नव्हती खरं बोलायची. कारण ते संकटच असं होतं ना हा, की ते त्या लूप मध्ये फसत गेलो मी. दलदल, म्हणजे दलदल म्हणतो ना आपण, त्याच्यात फसतच गेलो. बाहेर निघताच येत नव्हतं मला. निघायचा चान्स आला होता एकदा दोनदा, पैसे आले होते 3-4-5 लाख असे आले होते, पण मी परत त्याच्यात घालवले. पण आपण त्या भ्रमात असतो की यार अजून येतील अजून. आणि मला काय वाटायचं कमीत कमी गेलेले पैसे तरी आले पाहिजेत, ते वाटायचं. आणि पैसे एकदा आले की असं वाटत नाही अजून आले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आलेले पण जात होते. 2 वेळा माझ्याकडे आले होते पैसे चांगले, पण मी ते परत घालवले होते. तर मग आईने वडिलांना सांगितलं, गावाला बोलवलं. परत मग गावी आलो. त्यांनी मला, आता पैसे तर नव्हते घरात, ती दिवशी वगैरे थोडं आमच्या जमिनीची खरेदी झाली होती. बर. तर पैसा नव्हता घरात. मला वाटते 30-31 लाखाची जमीन घेतली होती वडिलांनी, शेती. बर. तर पैसा नव्हता घरात. तर त्यांनी एक सोन्याचे हे होतं गळ्यात त्यांच्या, पण अजून काहीतरी घाण ठेवून मला एक 60-65 हजार दिले. बर. मी त्याच्यातले मला वाटते 20-30 हजारच दिले असतील लोकांचे. अच्छा. बाकीचे परत मला खूप समजून सांगितलं खेळू नको, पण एवढा डोंगर आहे माझ्यावरती, परत घालवले पैसे त्याच्यात. बापरे. घालवले. मग हळूहळू ते भावाला हे माहित झालं की हा खेळतोय. तो पण मला बोलायचा खेळू नको, बंद कर, हे फ्रॉड आहे. मी बंद केले बोलायचा. तो खेळला
आणि त्याला समजलं की बाबा पैसे जात आहेत. तो पण झाला सर. त्यानेच मला दाखवलं आणि हां. मी ते खेळत राहिलो. मी अडकलो त्याच्यात पूर्ण. हां. त्याने तो खूप तो निघून गेला. तो निघून गेला, पण हां. मी गुंतलो त्याच्यात. हां. त्याने खूप उदाहरणं दिली. त्याच्या जवळ आमच्या जवळचा कोणतरी एक होता, मीरा रोडला राहत होता. बरं. त्याने सुसाईड केलं होतं या गेम पायीच. बापरे! अजून बरेच लोक त्याने सांगितलं मला, तो व्हिडिओ पाठायचा YouTubeवरचे. हं. हे बघ असं-असं झालंय. हं. ऐक जरा आणि बंद कर. मी त्यांना बोललो, "जो बंद केलाय." मी सांगायचं त्याला बंद करतोय. पण माझ्याकडनं बंदच होत नव्हता. माहीत नाही का? परत त्याला माहिती झालं की हा खेळतोय गेम. तर त्यांना वाटलं की हा कमवतोय आणि इकडे घालवतोय. हां. तर हा गावात मला बोलले, "तो मोबाईल वापरू नको." आणि मी पण मग ऐकलं शेवटी म्हणलं एवढं करून मला माफ करतायत, तर त्यांचं ऐकलं पाहिजे. बरोबर. मोबाईल दिला त्यांच्याकडे. हां. मी गावी गेलो. हां. मग मोबाईल दिला, तेव्हा त्याला सगळं खरं कळालं की बाबा याच्याकडून किती पैसे गेले. बापरे! तोपर्यंत त्यांना समजलं नव्हतं की माझ्याकडनं किती गेलेत पैसे. म्हणजे ज्यांच्याकडून मी घेतले होते त्यांचे फोन यायला लागले. सगळं सिम-बिम सगळं त्याच्याकडेच होतं. तोच वापरत होता माझा मोबाईल. बरं. लोनवाल्यांचे फोन यायला लागले. ज्यांच्याकडून मी घेतले होते त्यांचे पण फोन आले काही-काहींचे. तर मग त्याला समजलं एवढं झालं याच्याकडून. मला वाटतं मी 6 महिने मोबाईल नाही वापरला. बापरे! मला वाटायचं तेव्हा की अरे मी काय माझ्याकडनं मोबाईल घेतलाय, मी काय एवढा हे आहे का? असं म्हणजे मला तेव्हा नंतर नंतर 1-2 महिने झाल्यावर मोबाईल मागायला लागलो, पण ती म्हणायची, "नको, तू परत खेळशील." मी म्हणलं, "नाही आता मला इच्छाच नाही होत खेळायची, मी नाही खेळणार." नाही खेळणार म्हटले. मग नंतर तरी आता हे सगळं समजलं. हं. मग लोक म्हणजे घरातल्यांच्या रिएक्शन्स काय होत्या मग त्यावेळेस? घरातल्यांच्या तेव्हा काय नव्हत्या रिएक्शन. म्हणजे आता सांगितलं असेल भावाने वगैरे वडिलांना, हां. "काय बोलू नका, ही खतरनाक डिप्रेशनमध्ये असतात." असं तसं त्यांनी सांगितलं असेल. म्हणजे विचार केला असेल त्यांनी की बाबा हां. हां, आता कर्ज तर झालंय. एवढं झालंय, पण हां. त्याला आता बोलून काही फायदा नाही की फायदा नाही. बाबा आता बोललं तर तो अजून जास्त डिप्रेशनमध्ये जाईल. सेम तसंच झालं असेल. मला काही बोलले नाही तेव्हा. बरं. पण त्यांच्या मनात राग होता, वडिलांच्या मनात राग होता. त्यांचा हां. स्वभाव आधीच त्यांना कडक स्वभाव. कडक स्वभाव. काय झालं की ते मला ते बोलून दाखवायचेच, की असं-असं केलंय तू, तरी आम्ही माफ केलंय किंवा हे असं तसं. कधी काय झालं की ते सगळं काढायचे मग त्याच्यात. तेव्हा नाही पण नंतर. पण मग मला ते मनाला लागायचं की यार झालं ठीक आहे, पण आता सारखं-सारखं बोलून काय होणार आहे? 6 महिने झाले असतील मग मला भावाने फोन केला. "यायचंय का मुंबईला तुला?" आता थोडंफार कर्ज पण होतं आमच्यावर पण आधीच. बरं. तर हां म्हणलं यायचंय. यायचं ये, पण तुला ते गेमचं काय करणार? तू परत खेळणार का? त्यांना ती भीती वाटत होती, की हा परत गेम खेळू शकतो. मला बोलायचं तू एक काम कर, अजून 6 महिने साधा मोबाईल वापर. मी म्हणलं नाही मला साधा नाही माझाच मोबाईल ते. नाही खेळत मी गेम. बरं. तर मग ठीक आहे बोलले ये. गेलो मुंबईला परत काम-धाम चालू केलं. नव्हतो खेळत मी. पण काय माहिती परत मला हेच कर्जाचंच. घरी पूर्ण माहीत नव्हतं ना, म्हणजे कोणाकोणाचे पैसे. झालं तर माहिती त्याला, पण पूर्ण तरी काही लोकांचे माहिती नव्हते. तर मी एकदा असंच परत माझ्याकडनं तेच झालं. चालू केलं मी परत. चालू केलं. त्यांनी माझ्यासाठी माझं तो दुकान व्यवस्थित चालत नव्हतं म्हणून आम्ही एक शॉप रेंटने घेतलं होतं. कांदा बटाट्याचं. ते चालवायचं. गावावरून आपला डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल घ्यायचा. तिथे आपण विकायचा. पण ते एवढं चालत होतं ठीक-ठाक, पण एवढं पण म्हणावं असं चालत नव्हतं. आणि तिथे मी असायचो. तिथे असता मग परत माझ्याकडनं हे चालू झालं गेमचं. बापरे! गेमचं चालू झालं, पण एवढं लिमिटमध्ये होतो. मी जास्त पैसे घालवत नव्हतो, कारण घरी पण समजलं नाही पाहिजे. आणि त्याच्यातून मी गेले नव्हते पैसे, आलेच होते थोडेफार. आले होते तर जे त्यांना माहिती नव्हते ना, काही लोकांचे पैसे मी त्यांचे देऊन टाकले होते. अच्छा. हां. मी अशा लोकांकडून पण घेतले होते, की जिथून मला मागायचेच नव्हते पैसे. त्या टाईममध्ये मी अशा लोकांकडून पण घेतले. एक असतं ना की बाबा आयुष्यात ह्या माणसाकडे मी कधी जाणार नाही किंवा हात पसरवणार नाही. म्हणजे अशा माणसांकडे पण जाऊन त्यांच्या माणसांकडे पण मी घेतले. दिले त्यांनी पण मला नाही बोलले. मी खूप वर्गमित्रांकडून, वर्गमैत्रिणी होत्या, त्यांच्याकडून पण पैसे घेतले. मावस भाव राहील. एकदा एक वडिलांची मावस बहीण आहे. तर त्यांचं आणि म्हणजे नातं खूप चांगलं आहे. सख्या बहिणीपेक्षा त्यांचा कॉन्टॅक्ट खूप आहे. रोज फोन वगैरे त्यांचा. मी त्यांच्या घरी जाऊन माझी पण चांगलं हे झालं. त्यांचा मुलगा आहे, विशाल नाव आहे. बरं. तर मी एकदा त्याला फोन केला. म्हटलं, असं-असं आहे मला पैसे पाहिजेत. ते म्हणले, "किती?" म्हटलं, "20,000 पाहिजे." अच्छा. पण मी लगेच बोलायचं की घरी सांगू नको.
मी देईल तुम्हाला, हा. पण घरी सांगू नको. तो बोलला ठीक आहे. विश्वास होता. हम्म. तोपर्यंत माहित नव्हतं, तोपर्यंत लोकांना विश्वास होता माझ्यावर. कारण माहिती होतं हा वायपट मुलगा नाही का, त्याची इमेज असते ना, तशी इमेज होती तेव्हा. बरोबर. म्हणजे अजून पण आहे, आपण हे नाही करत. तो झाला तो एक वाईट काळ होता. बरोबर. पण त्याने दिले पैसे. हम्म. मी त्याला परत टायमिंगला काही देऊ शकलो नाही. हम्म. त्याने आईला सांगितलं. मग आईने माझ्या वडिलांना सांगितलं. हम्म. ते माहिती झालं. मग ते बोलले नाही मला वडील, पण त्यांनी त्यांचं ते देऊन टाकले त्यांचे. अच्छा. ते झालं आणि मग शेवटी परत भावाला माहिती झालं की ह्याने परत गेम खेळायला चालू केलाय. हम्म. मग राडाच झाला परत. मग त्याने पण शिव्या दिल्या मला. हा. तू तुझं अलग हो, मी माझा अलग. हम्म. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तू तिकडे गेम खेळ, नाही तर काय पण कर. हम्म. तुझ्यामुळं मी पण बरबाद होत चाललोय. तो असा बोलला. हम्म. ते तो एक ह्याने तो बरोबर पण बोलत होता बरोबर. की माझ्यामुळे त्याचं पण आता तो पण एकत्र आहे म्हणल्यावर त्याला पण त्याचा सहभाग घ्यावा लागतोय. बरोबर. आणि एक याने वाईट पण वाटत होतं की हा लगेच असं कसं काय बोलतोय मला. हम्म. परत वडिलांना फोन त्याने केला. हा याने परत चालू केले, मला काय याच्यासोबत राहायचं नाही, याचं याला द्या, माझं मला, आपल्याला एकत्र राहायचंच नाही. हम्म. जॉईंट फॅमिली होती ना, बरोबर. अलग व्हायचंय बोलला. हम्म. वडिलांचा फोन आला. मी फोनच नाही उचलला त्यांचा. हम्म. घाबरून गेलो, म्हणलं काय बोलतील आता, म्हणून मी फोन नाही उचलला. फोन नाही उचलला तर मग परत माझी बहीण ठाण्याला राहते. संध्याकाळची रात्रीची ती आली घरी. हम्म. भाऊ खूप समजवलं, खूप काय काय बोलले. मग तेव्हा खूप बोलले मला. हम्म. एवढं बोलले ना की खूप बोलले. म्हणजे काय म्हणले तुम्हाला? लय काय काय बोलले. नक्की करायचंय काय तुला, तुला काय म्हणजे मी सांगू शकत नाही, एवढं मला हे झालं. बापरे. आणि मग परत मी गावी गेलो. हम्म. गावी गेलो, परत गावी राहिलो, मोबाईल नाही वापरला. पण तेव्हा मी ठाम झालो मनाशी. परत गावी गेलो ना की म्हणलं हे आता खेळायचं नाही. मी तेव्हा सगळं सांगितलं, पैसे कोणाकोणाचे आहेत, काय काय आहेत, मी सगळे सांगितले. मावस भावाचे पैसे माहिती नव्हते. वडिलांनी मला एक दिवस विचारलं, तू सांग अजून कोणाकोणाचे पैसे आहेत, आपण करू, पण तू ह्या शॉर्टकटच्या नादात लागू नको. बरोबर आहे. तू सांग कोणाकोणाचे पैसे आहेत. मग मी विचार केला, म्हणलं सांगून टाकू. सांगितलेलं बरं आहे. काय बोलतील एकदाच बोलतील, खरंय. पण सांगितलेलं बरं आहे. मग घाबरत मी सगळ्यांचे सांगितले अमाऊंट, एवढे एवढे आहे की एवढं कोणाकोणाला काय काय द्यायचे. मग 1-2 महिने झाले. मला परत भाऊ बोलला, बाबा आता तरी कसं आहे, तुला यायचंय की नाही मुंबईला. कारण त्याला एकट्याच्याने होत नव्हतं, कर्ज वाढत चाललं होतं. बरोबर. बीसी त्याला होत नव्हती. तो बोलला यायचंय का मुंबईला. म्हणलं येतो. त्याने माझ्या चुलत भावाला विचारलं, सागर नाही होता त्याचं, बर. कसं आहे हा बाबा, आता काय वाटते तुला, की हा खेळेल गेम परत, की राहील व्यवस्थित, करेल कामधंदा, की परत तेच करेल. तो बोलला नाही खेळणार. त्याचं आणि माझं खूप चांगलं आहे. तो सागर आहे, त्याच्या वाचतो नाही का, सगळं मनातली गोष्ट मी त्याला सांगतो, तो मला सांगतो. आमचं दोघांचं चांगलं बॉन्ड आहे. तर त्याने सांगितलं की यार नाही खेळणार आता. ओके झालाय तो, आता नाही, सगळ्यातून बाहेर निघालाय. आणि मी खरंच निघालो होतो. मला ते गेम नव्हतं, इच्छाच होत नव्हती. मग मी परत मुंबईला गेलो. काम धंदे चालू झाले. मग तो गेम आहे ना सर, मी पूर्ण डिलीटच करून टाकला मनातून. अच्छा. म्हणजे त्या गेममुळे माझी एवढी वाट लागली होती की सगळं चांगलं झालेलं उद्ध्वस्त एवढं झालं की माझ्या मनात विचारायचे वाईट की काय करू मी. काय घरचे चांगले होते, माझे भाऊ चांगला होता, वडील चांगले होते, म्हणून मी इथे, नाही तर मला वाटतं मी नसतो इथे. एवढं वाईट परिस्थिती झाली माझ्यावर. एक लास्ट ऑप्शन आलता माझ्यासमोर. मरणाला मी लय घाबरतो, पण त्यावेळी असं यायचं की हे आलं कुठून तरी बरं होईल मला, इथपर्यंत माझी तयारी होती. पण मग नंतर तो गेमचाच विषय स्टॉप केला मी. मुंबईला आलो, मग ते कांदा बटाट्याचं चालू होतं, ते एवढं चालत नव्हतं. मग नवीन विचार करायला लागलो मी खरंच सांगतो. म्हणजे तिथून माहित नाही मला काय झालं, पण तो गेमचं बंद झालं आणि पूर्ण स्टॉप झाला मग गेमचा. मग मी त्यांना काय बोललो, तिथे चालत होतं, थोडे 2-3 कस्टमर जमवले होते मी. तर एकदा डायरेक्ट गाडी घेऊन गेलो, म्हणजे भाऊजींची गाडी होती, दाजींची माझ्या. इकडे आलो गावी, शेतकऱ्याचा माल घेतला, तिकडे नेऊन विकला डायरेक्ट. विकला, चांगले पैसे राहिले मला. मग विचार केला की म्हणलं, मी भावाला बोललो मला गावालाच जाऊ दे आणि फिरत राहू दे, मला इथे ठेवूच नको तू. इथे ठेवलो, इथे धंदा नाही व्यवस्थित झाला तर मी परत त्याच्यामध्ये अटकेल ते.
तर मी काय केलं, आलो मग गावी आणि ते चालू केलं सर. हम्म. 1 वर्ष मी खूप मेहनत केली. अच्छा. मेहनत करतोय, अजून पण करतोय. हो. मेहनत म्हणजे आहे ना, माझं काम हार्ड वर्कच आहे. हो. पण मला तेव्हा कस्टमर नव्हते. मी फिरत अशी कांदे विकायचो. कोकणामध्ये जायचो. एवढे लांब जायचे? हां, कोकणामध्ये जायचो फिरत. कधी-कधी असं झालं, की दिवसात माझी एकच बॅग हे झाली, विकली. म्हणजे छोटा हत्ती घ्यायचा, कांदे अशोक लेलंड होती. ड्रायव्हिंग करत रातभर जागतो. हम्म. जिथे आपल्याला ऑर्डर असेल तिकडे खांडे करायचो. परत रिटर्न यायचो. म्हणजे मी रात्रभर झोपत नाही. मेहनतीला मागे नाही हटत. हो सर, मग आता तो दिवस आहे आणि आत्ताचा दिवस आहे. मी आता नाही म्हणलं ना सर, 1,00,000 1,50,000 मी महिन्याला कमवतो. वा. पण मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मेहनत सगळं मीच करतो. माल मीच बघणार, खरेदी मीच करणार, विकणार पण मीच, गाडी चालवणं मी कोणाची मदत घेत नाही. वा. सगळं मलाच करायचे, कारण माझ्यावरती मी म्हणजे आता कसं झालंय, मी करून ठेवलं होतं तेवढं बेकारी. तर आता त्याच्यातून वर आलोय ना, तर बरं वाटतंय. बरं. तर मला काय सांगायचं माहितीये का लोकांना, की बाबांनो, पैसे कमवा, त्याच्यासाठी मेहनत करा. हो. माझ्या घरचे पण मला तेच बोलत होते, तू मेहनतीवर लक्ष ठेव. हे असं आपण शॉर्टकट मारायला बघतो ना, ते चुकून पण मारू नका. खरंय. शॉर्टकटच्या नादाला लागलं ना, तर बरबादीच आहे. बरोबरीचं. त्याच्या पुढे काहीच नाही. आपण जे म्हणतो ना, की मी शॉर्टकटच मारायला गेलतो आणि मला आले पण पैसे. पण ते तेवढ्यापुरतंच आहे. बरोबर. तेवढ्यापुरतंच असतं ते. आणि ते पण कोणाचं सर, ते गेमवाले स्वतःचा पैसा नाही टाकत. ते असे फ्रॉड करून याला त्याला टाकायला लावतात. हो. त्याला टाकायला लावतात, तर त्याच्यामध्ये आहे ना, माझे 3 अकाउंट हे झाले, बंद झाले. ब्लॉक केले. कारण त्याच्यावरती कंप्लेंट झाल्या. तुमच्या अकाउंट, माझ्या अकाउंटवर, सेव्हिंग अकाउंटवरती. हो, असं पण होतं का? हां, म्हणजे मी एक नोटीस आली होती. मी त्याच्यावरती कॉल केला. म्हणलं, माझं अकाउंट ब्लॉक केलंय, काय तुमचे पैसे माझ्याकडे कसे काय आले? अच्छा. तर तो बोलला, अशा व्यक्तीने मला या अकाउंटवरती डिपॉझिट करायला सांगितले होते. बर. ते जिंकून पैसे मी माझ्या अकाउंटमध्ये विड्रॉल करत होतो. तो गेम पण नव्हता, कोणी तिसराच व्यक्ती माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत होता. बरं. म्हणजे ह्यांचे इंटरनल काही गेम्स पण चालत असतील. हां. म्हणजे की बाबा, आता हे तुम्ही गेम खेळताय ठीक आहे, पण ह्याच्या पाठीमागं ह्या पैशांची उलाढाल किती? खूप आहे. करोडोची उलाढाल असेल. म्हणजे करोडो सुद्धा कमीच असतील. माझ्या याच्यावरती आलेल्या, जेव्हा एक पोलीस त्याने चौकशी केली, चेक केलं, 7व्या लेअरमध्ये ते पैसे आले माझ्याकडे. म्हणजे तुम्ही याला त्याला करून मी 7वा होतो, माझ्याकडे ते पैसे फिरत आलते. बापरे. असं होतं ते. हा लय मोठा काळा बाजार आहे. लय मोठा काळा बाजार आहे. आणि ते जे आपले जे आहेत ऍक्टर विक्टर, ते करतात, त्यांचं ऍडव्हर्टाईज करतात. हो. म्हणजे मला असं वाटतं की ते नाहीच केलं पाहिजे. चुकीचं आहे ते. बरोबर आहे. आता आपण फॅन असतात बरेच, हो. की ते सांगतात तसे वागण्याचा प्रयत्न करतात. बरोबर हे आहे. गेम बिमचं लय चुकीचं आहे. लय म्हणजे चुकीचं. ह्याने किती लोक बरबाद झालेत. मी त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आलो ना, मी खूप सारे व्हिडिओ बघितले ते. मला वाटायचं की अरे, मला पण माझी स्टोरी सांगायची कोणाला तरी. हो. आणि मला तुमचं ते भेटलं ना, तर खूप बरं वाटते. म्हणजे माझ्याने जर कोणी ऐकून हे कोण खेळत असेल थांबवलं ना, तर खूप चांगलं होईल. नाही, नक्कीच आणि थांबलंच पाहिजे, कारण ह्याच्यात आहे ना, येणार नाही, तुमचा जाणारच आहे पैसा. पैसे येणारच नाही. तुम्ही हो. किती पण प्रयत्न करा, किती पण आला, तो जातोच आहे. जातोच आहे. जो मेहनतीचा पैसा आहे तोच सर आपल्याकडे टिकतो. हे असे पैसे राहतच नाहीत, तर कुठल्या ना कुठल्या मार्गे जातातच. मेहनतीशिवाय पर्यायच नाही. पर्यायच Shortcut, नाही. ज्यांनी शॉर्टकट घेतला तो शॉर्टकट मध्येच निपटला. निपटला म्हणजे नाही राहत, तो पैसाच आपल्याकडे राहतो. आणि कसं आहे की शेवटी मेहनतीचा पैसाच आपल्या कामाला येतो आणि तोच पैसा आपल्याला पुढे घेऊन जातो. मला सांगायचे ना, माझे वडील सांगायचे, बहीण सांगायचे, माझे दाजी सांगायचे, की बाबा तू मेहनतीवरच विश्वास ठेव. बरोबर. हे खेळू नको. मी नंतर ना तेच डोक्यात ठेवलं. गेम. ते बंद करून टाकलं. त्यांचं जे बोलणं होतं ना, ते डोक्यात ठेवलं. मला मेहनत करायची आता. बरोबर. पण मला मार्ग सापडत नव्हता, की मला इन्कम जास्त पाहिजे होतं. माझं टार्गेट होतं सर, की मला कमीत कमी लाखाच्या वरती मला इन्कम झालंच पाहिजे. तेच ना. हां. आणि काय झालं मित्रांनो, आजकाल ऑनलाईन सोशली एवढं सगळं काही मोठं झालंय, की आजकाल आपल्याला एवढा क्विक पैसा पाहिजे. कारण आपल्या गरजा जेवढ्या वाढत जातात ना, मार्केटमध्ये रोज काही ना काहीतरी नवीन येतंय आणि आपल्याला रोज काही ना काहीतरी त्याची इच्छा होते. मार्केटिंग एवढं होतं, की बाबा ते मला पाहिजेच आहे. आता ते कारण काय झालंय, की काय होतंय, की
जर सोशली ह्या गोष्टी वाढायला लागल्या, आता कपडे असू देत किंवा कुठलेही आयटम्स असू देत किंवा ज्या आपल्या लाईफस्टाईलला मेंटेन करतील अशा गोष्टी आपण काय करतो, ह्या लूपमध्ये फसत जातो. तर मला एक सांगा, तुम्ही ओव्हरऑल तुमचा नुकसान किती झालं होतं? ओव्हरऑल कमीत तेच 5-6 लाखाच्या 5-6 हां, लाखाच्या मी पूर्ण आसपास हे झालं. नाही केलं, पण 5-6 लाख मी एकदा टोटल केले होते वडिलांसोबत बसूनच 6 लाखापर्यंत पण गेले. ह्याच्यामध्ये मला हे पण दिसतं, की तुम्हाला पैसे आले पण होते. आले पण होते. म्हणजे मग त्याला आपण फ्रॉड म्हणू शकतो, की काय? फ्रॉडच आहे सर. ते म्हणजे लालच देतात आपल्याला. हं. आपलं मन एवढं डायव्हर्ट होतं ना, हं, की हं. ते खेळूच वाटतं. अच्छा. आले पैसे तरी क्वचित एखादा 100रातला 1 जण असेल, की बाबा आलेले पैसे सांभाळून ठेवतोय आणि ते बंद करतोय. अच्छा. हो. हा ते रेशो खूप कमी आहे. हां, ते खेळणारच आहेत. अपेक्षा वाढत जात आहेत. हं. आणि तुम्ही जे आता बोलले ना, आपल्याला आपल्या गरजा पूर्ण होत नाही. माझं सेम तेच झालं. हां. मी जिथे 70-80 हजार कमवत होतो, हो. तिथे मी 40,000 वरती आलो. बरोबर. तर माझ्या गरजाच पूर्ण होत नव्हत्या. हं. टेन्शनमध्ये राहायचं. यार मग हे काय फायदाच नाही हे काम करून. बरोबर. आपण एवढं चांगलं होतो आणि आता हे असं झालंय आपल्याला. म्हणून मी ते पैसा कमवायचा, पण कुठल्या मार्गाने कमवायचा हे माहीत नव्हतं. आणि त्याच्यातून हे असं आलं, गेम आला माझ्यासमोर. हं. मग मी त्याच्यात गुंतत गेलो. हं. मग ते असं झालं. नाही, नक्कीच. तर आणि मला तर वाटतं, की पोरांनी मेहनतीवरती विश्वास ठेवला पाहिजे हां, बस. आणि सगळ्यात जास्त आई-वडिलांवरती विश्वास आई-वडिलांवरती. ठेवला पाहिजे. काय होतं, आणि मला पालकांनाही सांगायचंय, की आपल्या मुलांवरती विश्वास ठेवा. त्यांना थोडंसं त्यांच्यासोबत थोडं मैत्रीसारखं वागवा हां, बस. मुलांना. कारण तुम्ही काय होतात, तुम्ही स्ट्रिक्ट वागताय आणि काय होतं, मग मुलं आपलं मन कोणापुढं व्यक्त करू शकत नाहीत. मग ते काय करतात, की मग आपल्यात ते मनात गोष्टी ठेवतात आणि मग ह्या गोष्टी सगळ्या बिघडत जातात. त्यामुळं तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तर दादा, तुम्ही आज आलात, खरंच तुमचे धन्यवाद. आणि खरंच तुमच्या गोष्टीने ना, आज जर कोणी मुलगा खेळत असेल, हां. तो नक्की वाचणार या माझी आहे ना गोष्टीतून. सर, हात जोडून विनंती आहे, हं. की हे असेल ना काय तुमच्याकडून झालं, खरे सांगा बिनधास्त. हो. मी जी चूक केली ना, ती कोणीच करू नका. कारण मी सांगितलं नाही ना, हं. म्हणून मी एवढा गुंतत गेलो ना त्याच्यात, हं. की मी खूप वाचलोय. मला तर माझा विषयच नव्हता सर. मला एक प्रश्न आहे दादा, की ह्या असल्या गेममध्ये किंवा पैशांच्या नादामध्ये काही फॅमिली अशा उद्ध्वस्त झालेल्या आहेत का? किंवा अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडं? तशी म्हणजे मी कोणाचं बघितलेलं नाही. हं. पण माझं होता राहिले सर. माझं होता राहिले. माझे घरचे चांगले होते. आई-वडिलांचा आशीर्वाद आहे. हं. त्यांनी समजून घेतलं म्हणून मी इथं आहे. नाही, नक्कीच. नाहीतर अवघड होतं. अवघड होतं. नाही, खरंच अनिल दादा, म्हणजे ही जी गोष्ट आहे म्हणजे ना. मी माझ्या जवळचे आलेले सर पैसे बँकेत जाऊन मी टाकत होतो. म्हणजे मी आता विचार करतोय मी काय करत होतो ते. हं. जवळचे आलेले कॅश मी अकाउंटमध्ये जाऊन हं. परत त्या गेममध्ये टाकत होतो. म्हणजे हा किती मूर्खपणा आहे. हा खूप मूर्खपणा आहे. म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे ही. खरं आहे. हां. नाही, नक्कीच. तुम्ही आज आलात आणि सर्व आपल्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही गाईड केलंत. खरंच तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, चला, कसा वाटतोय पॉडकास्ट मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण हा आपल्या सामान्य लोकांसाठी चॅनल आहे. चला, भेटत राहूया. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक यू सर.